नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मग काय, काढली आपली धन्नो आणि निघालो घोटी इगतपुरीच्या दिशेने. सोबत होते आशिष गायकवाड आणि जायचं होतं घोटी इगतपुरीला गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी. सगळा विषय सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. फायनली पोहोचलो घोटीला, डीजे सोनू मनू म्युझिक स्टुडिओला आणि सिंगर आशिष गायकवाड यांनी आपले नवीन सॉन्ग सोनू भाऊंना ऐकवले. सोनू भाऊ बोलले, चला मग काय आता सुरुवात करू कामाला. मग सोनू भाऊनी मस्त रिदम काढला. सुरुवात झाली सॉन्गच्या रेकॉर्डिंगला. आणि हो, हा आहे सोनू भाऊचा म्युझिक स्टुडिओ बघा. आणि आशिष भाऊ मस्तपैकी गात होते. सोनू भाऊ त्यांना चांगल्या प्रकारे गाईड करत होते. आणि सोनू भाऊ नेहमीच कलाकारांना साथ देतात आणि नवीन कलाकारांना पण संधी देतात. तुम्हाला पण तुमचे मराठी हिंदी सॉन्ग रेकॉर्डिंग करायचे असेल तर एकदा आवश्यक भेट द्या डीजे सोनू मनू स्टुडिओला. फायनली सॉन्ग रेकॉर्ड झाले आणि आता सोनू भाऊ बोलले, विजू भाऊ तुम्ही पण कोरस द्या. पहिल्यांदा गाण्याचा प्रयत्न करणार होतो, एवढी काही माहिती नव्हती, पण सोनू भाऊंनी मला चांगल्या प्रकारे गाईड केले आणि मी गाण्याचा प्रयत्न केला. फायनली सॉन्ग कम्प्लीट झाले आणि आता ऐका सॉन्ग. तुम्हाला पण तुमचे गाणे रेकॉर्ड करायचे असेल तर एकदा आवश्यक भेट द्या डीजे सोनू मनू रेकॉर्डिंग स्टुडिओला. आणि त्यांचे काम आणि क्वालिटी एक नंबर आहे. ब्लॉग संपला, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच.